सेल्स हा कसा करावा आणि त्याचे वेगवेगळे चॅनल्स काय असावेत? सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन प्रोग्राम. तुमचे सगळ्यात चांगले टीचर्स कोण आहेत माहिती आहे का या क्षेत्रामध्ये? तुमचं कॉम्पिटिशन. सेल्स करणं हे फक्त एका कस्टमरला शोधण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये त्याला करणं गरजेचं आहे. हाऊ डू यू प्लॅन युअर एक्सपान्शन? म्हणजे तुमचा प्रोडक्ट घेऊन तुम्ही एका नवीन मार्केटमध्ये कसं जाऊ शकता? जर त्या नवीन मार्केटमधनं ऑलरेडी तुमच्याकडे कस्टमर बेस असेल, म्हणजे डिमांड असेल, आणि जर तिथे गेलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला भरमसाठ प्रतिसाद मिळू शकतो कस्टमर बेसचा. प्रोडक्ट त्यांनी डिझाईन युनिक पद्धतीने केलेलं नाहीये, तर तो अनालिस्ट गॅप. प्रोडक्ट बनवणं सोपं असलं तर त्याचं मार्केट डिफिकल्ट असतं, आणि Yes. प्रोडक्ट जर डिफिकल्ट असलं बनवायला की त्याचं मार्केट सोपं असतं. इट इज सिम्पल. ऑनलाईनमुळे बिझनेस इम्पॅक्ट झालेला आहे ना, तो सेल्स तिकडे चॅलेंज होतो. ऑनलाईन मार्केट जे आहे ते आमच्या ऑफलाईन मार्केटला चॅलेंज करतं. हाऊ टू यूज दिस कॉन्सेप्ट. हा स्ट्रॅटेजिक प्ले आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजिकली कसं मांडू शकता ते महत्वाचं. प्रत्येक उद्योजक हा आपला सेल्स वाढवण्यासाठी बरंच काय करत असतो, पण सेल्स करणं म्हणजे फक्त कस्टमरला जाऊन आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस विकणं असं नाही. तर त्याचा एक फॉर्म्युला असतो, त्याचा एक चॅलेंज पण असतात की सेल्स करताना वेगवेगळ्या पद्धतीने कसा सेल्स करावा, आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा मार्केटचे काय काय चॅलेंजेस असतात हे पण महत्त्वाचा विषय असतो. तर सगळ्यात आधी सेल्स हा कसा करावा आणि त्याचे वेगवेगळे चॅनल्स काय असावेत याच्यावर आपण थोडंसं बोलूया. नक्कीच. म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांना सेल्सचे सगळे मार्ग माहीतच आहेत, पण आपल्याला कुठचाही पर्याय सोडला नाही पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डिजिटलमध्ये असाल, प्रिंटमध्ये असाल, होर्डिंग्स लावत असणार, लोकल ॲडव्हर्टायझिंग करत असणार, जे काय करत असाल, तुम्ही हे मॉनिटर करा की तुमचा रिस्पॉन्स तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या प्रोडक्टसाठी काय पद्धतीने येतोय. बरेच लोक स्पोर्ट्सचे स्पॉन्सरशिप्स करतात. म्हणजे तुमचा प्रोडक्ट आणि बिझनेस काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं की तुम्ही कस्टमर ॲक्विजिशन कसे करणार. सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे कस्टमर ॲक्विजिशन प्रोग्राम. तुम्हाला रोज एक नवीन कस्टमर गाठायचा आहे, किंवा एक्झिस्टिंग कस्टमर्सना तुमचे ॲडिशनल प्रोडक्ट्स विकायचे, किंवा दोघंही करणं, कस्टमरही जोडणं आणि त्यांना ॲडिशनल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस देत जाणार. तर हे तुम्ही ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, आणि तुम्हाला त्याची जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. तुमचे सगळ्यात चांगले टीचर्स कोण आहेत माहिती आहे का या क्षेत्रामध्ये? तुमचं कॉम्पिटिशन. म्हणजे ते कसं मार्केटिंग करतात, ते काय कम्युनिकेट करतात, ते कसं कम्युनिकेट करतात, ते कसं रीच आउट करतात त्यांच्या कस्टमरसाठी. तर तुम्हाला शोध लावायची गरज नाहीये, तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे की तुम्ही मार्केटमध्ये तुमचे कॉम्पिटिशन काय करतंय आणि काय घडवतायत, त्याच पद्धतीने तुम्ही ते करू शकता. त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगलं कसं करू शकता याची तुमच्याकडे रेस असणार. तर इट इज व्हेरी इझी टू लर्न बेटर सेल्स स्ट्रॅटेजीज. कारण तुमचा जो आरसा असतो ना, ते तुमचं कॉम्पिटिशन आहे. त्यांच्याकडनं तुम्ही शिका आणि तुम्ही राबवा. त्यांच्यापेक्षा चांगलं राबवू शकलात तर त्यांच्यापेक्षा चांगला बिझनेस तुम्ही करू शकाल. सो सेल्स वाढवण्याचे लोकांना ना फक्त एकच पद्धत माहीत असते बऱ्याचदा, की नवीन कस्टमर शोधणं. पण सेल्स क्रिएट करण्यासाठी खूप वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे देर इज अ क्वाड्रंट कॉल्ड प्रोडक्ट आणि मार्केट क्वाड्रंट आहे, की तुमच्याकडे एक जुनं प्रोडक्ट आहे आणि एक जुनं मार्केट आहे, आणि तुमच्याकडे एक नवीन प्रोडक्ट आहे आणि एक नवीन मार्केट आहे. तर तुमचं जुनं प्रोडक्ट तुम्ही जुन्या मार्केटमध्ये विकणं सोपं असतं. तुम्हाला जर सेल्स वाढवायचं असेल तर जुनं प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये घेऊन जाऊन सोपं असतं, किंवा जुन्या मार्केटमध्येच नवीन प्रोडक्ट करायचं. म्हणजे आपल्याकडे एक मार्केट बेस आहे आणि त्याच मार्केटला आपण एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करू शकतो. सो इट्स अ न्यू प्रोडक्ट अँड ओल्ड मार्केट. आणि सगळ्यात अवघड जे असतं ना, ते नवीन प्रोडक्ट घेऊन एखाद्या नवीन मार्केटमध्ये जाणं. तिथे खूप कॅश बर्न करावा लागतो. तर कॅश सेल्स करणं हे फक्त एका कस्टमरला शोधण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये त्याला करणं गरजेचं आहे. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस स्ट्रॅटेजी? इट इज अ फॅन्टॅस्टिक स्ट्रॅटेजी. आणि बरेच कंपनीजचे जे लॉयल कस्टमर असतात ना, ते त्या कंपनीचा आलेल्या प्रत्येक प्रोडक्टला विकत घेत जातात. तर तुम्ही तसाही बिझनेस करता आणि नवीन मार्केटमध्ये जाऊन तुम्ही एस्टॅब्लिश करता. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला रेस्टॉरंट बिझनेसचं एक एक्झाम्पल सांगतो की BKC मध्ये सांते स्पा कुझिनचं आमचं एक रेस्टॉरंट आहे. तर आम्हाला भरपूर कस्टमर यायचे बोरिवलीपासून ते BKC पर्यंत. मग आम्ही काय केलं, आम्ही एक अजून रेस्टॉरंट ओपन केलं गोरेगाव नेस्कोमध्ये सांते स्पा कुझिनचं. तर तिथे पण आम्हाला कस्टमर बेस तो यायला लागला. म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमर्सना जर कन्व्हिनियन्स द्यायला गेलात ना, जॉग्राफिकल कन्व्हिनियन्स, तर तुमचं एक्सपान्शन देखील होतं आणि डे 1 पासून तुमच्याकडे कस्टमर बेस असतो. जर तुम्ही असं केलं ना, तर तुमचा जो ब्रेक इव्हन पॉईंट असतो ना नवीन लोकेशनमध्ये शिरण्याचा, तो कव्हर होऊन जातो पहिल्याच महिन्यामध्ये किंवा पहिल्याच आठवड्यामध्ये.
तर तुम्ही मॅप करा, हाऊ डू यू प्लॅन युअर एक्सपान्शन, म्हणजे तुमचा प्रोडक्ट घेऊन तुम्ही एका नवीन मार्केटमध्ये कसं जाऊ शकता. जर त्या नवीन मार्केटमधनं ऑलरेडी तुमच्याकडे कस्टमर बेस असेल, म्हणजे डिमांड असेल, आणि जर तुम्ही तिथे गेलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला भरमसाठ प्रतिसाद मिळू शकतो कस्टमर बेसचा. आता आपल्या देशामध्ये टेस्ला आली, तर टेस्ला आल्याबरोबर त्यांना चांगले बुकिंग्स मिळायला सुरू झाले. तर ते का झालं, कारण कस्टमर बेस ऑलरेडी होता. त्यांची इच्छा होती की जर टेस्ला आला तर आम्ही विकत घेऊ. तर कंपनी आली आणि ताबडतोब त्यांना कस्टमर बेस मिळाला. महिंद्राने इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये तसंच केलं. तर महिंद्राने काय इलेक्ट्रिक व्हेकलचा शोध नाही लावला, परंतु त्यांना माहिती आहे की कस्टमर बेस ऑलरेडी आमचा इथे एवढा मोठा आहे गुडविलमुळे, की जर आम्ही एक नवीन प्रकारचं प्रोडक्ट जर मांडलं मार्केटमध्ये तर त्याला प्रतिसाद मिळू शकतो, आणि तो त्यांना मिळाला. आणि आजच्या तारखेला 8-8, 9-9, 10-10 महिन्याचं त्यांचं वेटिंग चाललेलं आहे. त्याच प्रकारे प्रत्येक उद्योजकाला ती संधी अवेलेबल असते, उपलब्ध असते, की बाबा मी कसं त्या क्षेत्रामध्ये जाऊन, त्या नवीन एरियामध्ये जाऊन आपला कस्टमर बेस उभारू शकतो. फॉर एक्झाम्पल रिअल एस्टेट डेव्हलपमेंट, जो एक प्रॉमिनंट डेव्हलपर असतो तो फक्त प्रोडक्ट चेंज करत नाही, तर तो एरिया पण चेंज करत राहतो. आता पवईमध्ये एक डेव्हलपर फेमस आहे, त्यांनी बोरिवलीमध्ये पण प्रोजेक्ट केलेले आहेत, त्यांनी पनवेलमध्ये पण प्रोजेक्ट केलेले आहेत, आता तो अलिबागमध्ये पण प्रोजेक्ट करतोय. तर नवीन एरियामध्ये तो जातो, पण त्याची ओळख आणि परख मार्केटला ऑलरेडी आहे. तर तुम्ही ब्रँडिंग करा, तुम्ही ब्रँड नेम कमवा, आणि तुम्ही चांगले टेस्टिमोनियल्स घडवा तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमर्सकडनं. जर तुम्ही करत गेलात ना, तर लोक तुमची वाट पाहतात. नॅचरल्स आईस्क्रीम जेव्हा दिल्लीमध्ये त्यांनी सुरू केलं तेव्हा 1 किलोमीटरची लाईन होती, म्हणजे दिल्लीचे लोक वाटच पाहत होते कधी हे ब्रँड आमच्याकडे येईल, आणि आल्याबरोबर त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तर तुम्ही नवीन एरियामध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही नवीन प्रोडक्ट्स क्रिएट करून तुम्ही लोकांना पेश करू शकता. जेवढ्या पण ऑटोमोबाईल कंपनीज आहेत ते 100-100, 150-150 वर्ष जुन्या कंपन्या जगामध्ये, आणि त्यांचा बिझनेस का वाढतो, नवीन नवीन प्रोडक्ट चालू असतो. म्हणजे लोक त्यांचे जुने प्रोडक्ट्स घेत होते, आणि आज त्यांनी नवीन प्रोडक्ट्स मांडले तर ते लोक नवीन प्रोडक्ट घेत आहेत. ऍपल अगोदर फक्त फोन विकायचे, आता चष्मे विकतायत, बरेच काहीतरी विकतायत, माईक विकतायत, मायक्रोफोन विकतायत, भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट ते निर्माण करतात आणि लोक विकत घेत जातात. देर आर 3 ways ऑफ ग्रोईंग अ बिझनेस. नवीन कस्टमर जोडणं, जे प्रत्येक व्यक्ती करतोय. नवीन प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस त्या एक्झिस्टिंग कस्टमर्सना देणं, जे देखील लोक करतायत. टाटा, महिंद्रा, बिर्ला हे लोक काय करतायत, प्रत्येक क्षेत्रात शिरत चाललेले आहेत, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एक कस्टमर बेस आहे. त्याच कस्टमर्सना ते नवीन नवीन प्रोडक्ट पुरवत आहेत. आणि तिसरा फॉर्म्युला म्हणजे, पहिला म्हणजे कस्टमर जोडा, दुसरा म्हणजे ऍडिशनल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्या एक्झिस्टिंग कस्टमर बेसला द्या, आणि तिसरं म्हणजे दोन्ही करा, नवीन कस्टमर्सही जोडत जावा आणि ऍडिशनल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्या एक्झिस्टिंग कस्टमर बेसना देत जावा. तर यू कॅन डू ऑल 3. द थर्ड इज द बेस्ट फॉर्म्युला. तर देर इज नो फिक्स फॉर्म्युला. तुम्ही करत गेलात तर तुम्हाला तो प्रतिसाद मिळत जाईल मार्केटचा आणि कस्टमर बेसचा. ग्रेट. एक मस्त स्टेटमेंट आहे जे मला आवडतं की इफ द प्रोडक्ट क्रिएशन इज इझी देन द प्रोडक्ट सेल्स इज डिफिकल्ट, आणि इफ द प्रोडक्ट क्रिएशन इज डिफिकल्ट देन द प्रोडक्ट सेल्स इज इझी. म्हणजे व्हॉट इज easy to make is difficult to sell, and what is difficult to make is easy to sell. तो बऱ्याचदा जेव्हा सेल्समध्ये लोकांना चॅलेंज असतो ना, तेव्हा त्यांची प्रोडक्ट ऑफरिंग युनिक नसते. दे आर नॉट सेलिंग असं काहीतरी ते विकत नाही आहेत की जे मार्केटमध्ये फिट बसतंय, किंवा गॅप शोधून अनालिसिस केलेलं आहे, किंवा डिस्रप्टिव्ह असं काहीतरी आणतायत. त्यामुळे कमॉडिटी होऊन जातात त्यांची बऱ्याचदा, आणि म्हणून सेल्स आणि मार्केट चॅलेंज येतात की आम्ही इतकं मार्केटिंग करतोय, इतकं सेल करतोय, किंवा इतकी सेल्स फोर्स आहे तरी आमचा सेल वाढत नाहीये, कारण प्रोडक्ट त्यांनी डिझाईन युनिक पद्धतीने केलेलं नाहीये. तर तो अनालिसिस ऑफ द गॅप त्याच्यावर आपण थोडं बोलूया, हाऊ टू डू दॅट. 100%. आणि हे फार उत्तम तुम्ही म्हणालात की जर प्रोडक्ट बनवणं सोपं असलं तर त्याचं मार्केट डिफिकल्ट असतं, आणि प्रोडक्ट जर डिफिकल्ट असलं बनवायला की त्याचं मार्केट सोपं असतं. इट इज सिम्पल. जर तुमच्याकडे कमोडिटी असली ना तर तुम्ही कायमस्वरूपी प्राइस वॉर मध्ये असता, आणि प्राइस वॉर मध्ये कोणच जिंकत नाही, सगळे हरतात. बरोबर. तर देर शुड नॉट बी अ प्राइस वॉर. फॉर दॅट यू कॅनॉट सेल अ कॉमोडिटी. तुम्ही युनिकनेस विकणं फार गरजेचं आहे. माझे जे रेस्टॉरंट आहे सांते स्पा कुझिन, इट इज व्हेजिटेरियन अँड व्हीगन फूड्स. 70% ऑफ द डिशेस दॅट यू ईट इन सांते आर इन्व्हेंटेड बाय सांते. म्हणजे डिफिकल्ट टू मेक, इझी टू सेल. बरोबर आहे. आता माझं वॉटर स्टोरेज टँक मॅन्युफॅक्चरिंगचा सुद्धा बिझनेस आहे, आणि त्याच्यामध्ये सिक्युअर स्टोअर नावाचं आम्ही एक प्रोडक्ट तयार केलं. ते पेटंट पण आमचं आहे त्याच्यामध्ये. नॅनो टेक्नॉलॉजीच्या मार्फत आम्ही ते टँक बनवतो. आता ती टेक्नॉलॉजी पूर्ण जगामध्ये फक्त आम्हीच घडवलेली आहे. तर आता तो प्रोडक्ट विकायला आम्हाला त्रास होत नाही. स्टील,
फ्यूज, देर इज अनदर कॉन्सेप्ट कॉल्ड ग्लास फ्यूज टू स्टील. येस. तर त्याला GFS टँक्स म्हणतात. दॅट इज अ कमोडिटी. भरपूर लोक ते विकतायत, परंतु नॅनो टेक्नॉलॉजीची कोटिंग ही फक्त आम्हीच विकतोय HDG 6 नावाच्या कंपनीच्या मार्फत. तर त्याच्यासाठी मार्केट तयार होऊन जातो, फटकन तयार होतो आणि इट इज 15 to 20% चीपर. पहिला फायदा बायरला, मोर ड्युरेबल हा दुसरा फायदा बायरला, आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली हा तिसरा फायदा नॉट ओन्ली बायरला तर पूर्ण समाजाला. कारण ग्लास फ्यूज टू स्टील ही टाकी बनवण्यासाठी तुम्हाला ती टाकी शेकावी लागते 1000 डिग्रीजच्या टेम्परेचरमध्ये. तर दॅट इज डॅमेजिंग द एन्व्हायरमेंट. परंतु जर तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजीचं कोट लावतायत ज्याच्यामध्ये कॉस्ट कमी होते, ड्युरेबिलिटी वाढते, तर दॅट नीड्स ओनली 150 डिग्रीज ऑफ टेम्परेचर. हे टेक्निकल मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला फरक समजला पाहिजे की किती आपण एक इनोव्हेशन आणू शकतो एका प्रोडक्टमध्ये. जर तुम्ही काहीतरी आगळं वेगळं केलं ना तर तुम्हाला फार वेगळा मार्केट मिळतो आणि फार फास्ट मार्केट मिळतो. आता माझ्याकडे काल एक पिच आलं, बिझनेस पिच. ते लोक स्नीकर्स बनवतात. स्नीकर्स म्हणजे बुटं, स्पोर्ट्सची बुटं. तर त्यांनी जो फॉर्मॅट बनवलाय त्या बुटांचा तो एकदम वेगळा आहे. तो कुठचाही मोठा ब्रँड पण बनवत नाहीये. बऱ्याच लोकांना त्यांच्या पायांमध्ये कधी कधी फरक असतो, फ्लॅट फीट असतात किंवा ब्रॉड असतो, पुढे ब्रॉड असतो. तर त्यांना आहे ना कम्फर्टेबल बुटं मिळणं फार कठीण आहे. तर ते मार्केट छोटं असेल, पण त्या छोट्या मार्केटमध्ये तुम्ही मोठा धंदा करू शकता. तर दॅट स्नीकर ब्रँड वॉज इंटेलिजंट टू आयडेंटिफाय द गॅप, अंडरस्टँड द प्रॉब्लेम अँड डिझाईन अ प्रोडक्ट. तर त्यांनी कमोडिटी नाही बनवलाय, त्यांनी एक क्रिएटिव्ह प्रोडक्ट घडवलाय. त्याच्यामध्ये तुमचे मार्जिन्स पण चांगले असतील आणि त्याच्यामध्ये मार्केट सुद्धा निश बनतं. तर निश मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम नाही मिळणार, पण तुम्हाला व्हॅल्यू मिळेल आणि त्या व्हॅल्यूमध्ये तुमचा प्रॉफिट लपलेला असतो. सो बऱ्याचदा सेल्समध्ये असे चॅलेंज येतात की मोठे कस्टमर्स आहेत ना ते, किंवा मोठे जे क्लायंट्स आहेत किंवा मोठे जे प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये, ते क्लायंट्स घेऊन जातात. बऱ्याचदा जे ऑफलाईन बिझनेस करतात ते नेहमी म्हणत असतात की आमचा ऑनलाईनमुळे बिझनेस इम्पॅक्ट झालेला आहे. तो सेल्स तिकडे चॅलेंज होतो. ऑनलाईन मार्केट जे आहे ते आमच्या ऑफलाईन मार्केटला चॅलेंज करतं. पण बऱ्याचदा ना ऑनलाईनचा जो प्रोडक्ट आहे तो असं काहीतरी गॅप असतो त्याच्यामध्ये जो ऑफलाईन देऊ शकतो. म्हणजे एखादं मोठं डिपार्टमेंटल स्टोअर असेल तर त्याला तो प्रोव्हिजन स्टोअरवाला असतो ना, तो घाबरतो की एवढा मोठा आता फॉर एक्झाम्पल डीमार्ट आलाय, तर पण डीमार्ट कॅनॉट गिव्ह यू 1 लिटर मिल्क इन द मॉर्निंग. तर असा काहीतरी एक गॅप शोधून काढावा लागतो की जे मोठा प्लेअर करू शकत नाही, आणि तो किती जरी छोटा असेल तरी तो प्लेअर तो त्याच्या कस्टमरला अशी एक USP देऊ शकतो की जो मोठा प्लेअर देऊ शकत नाही. तर अशा इन्व्हेन्शन्स बद्दल कशी आपण ते टेक्नॉलॉजी वापरायची किंवा हाऊ टू यूज दिस कॉन्सेप्ट, हा स्ट्रॅटेजिक प्ले आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजिकली कसं मांडू शकता ते महत्वाचं आहे. म्हणजे बरेच असे लोक आहेत, तुम्ही किराण्याच्या स्टोअरचं एक्झाम्पल दिलं की मोठे जे डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात, आता त्यांच्याकडे सर्व्हिस नसते आणि त्यांचे लिमिटेड वर्किंग आवर्स असतात. तर आपण प्रत्येक वेळेला अशा व्यक्तीबरोबर डील करायचा प्रयत्न करतो जो आपल्याला आपल्या वेळेनुसार अवेलेबल असतो. तर डिपार्टमेंटल स्टोअर ओपन व्हायच्या अगोदरची एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि डिपार्टमेंटल स्टोअर बंद होण्याच्या नंतरची एक ऑपॉर्च्युनिटी असते. त्याच्या व्यतिरिक्त ना तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं व्हिजिबिलिटी कशी वाढवू शकता. कारण कुठच्याही प्रोडक्टला व्हिजिबल करण्यासाठी भरपूर मीडिया स्पेंड करावा लागतो आणि दॅट मीडिया स्पेंड डिस्प्रपोर्शनेट असतो तुमच्या इन्कमच्या समोर किंवा तुमच्या प्रॉफिटेबिलिटीच्या समोर. तर आता मी एक बिझनेस मॉडेल असा ऑपरेट करतो मार्केटमध्ये, जिथे मी कस्टमर्स, जिथे मी माझ्यासाठी कस्टमर म्हणजे उद्योजक, जिथे मी बिझनेसेस असे ॲक्वायर करतो ऑन रेव्हेन्यू आणि ऑन इक्विटी. तर मी काय सांगतो लोकांना की ऑनलाईन मार्केटिंगमध्ये पैसे जेवढे लागतील ते मी लावतो. म्हणजे तुमचा प्रोडक्ट प्रसिद्ध झाला तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला जो कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट आहे ना तोच मी तुम्हाला पे करणार, वरचा पैसा मी ठेवणार. परंतु माझ्या ऑनलाईनच्या व्हिजिबिलिटी क्रिएट करण्यामुळे तुमचा ऑफलाईनचा बिझनेस वेगाच चालायला सुरू करतो. नाव तुमच्याकडे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एज झालं, कारण तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असं करणारा कदाचित कोणच नसणार. तर तुमची जाहिरात कोणतरी थर्ड पार्टी करते ज्याचा तुमच्या कॅश फ्लोशी संबंध नाहीये, पण प्रचार तुमच्या प्रोडक्टचा आणि तुमच्या कंपनीचं होतंय. तर इट बिकम्स अ व्हेरी स्मार्ट मॉडेल फॉर यू टू ग्रो ऑन. ऑटोमॅटिकली तुमचा ऑफलाईनचा सेल वाढतो आणि ऑनलाईनवर जर सेल्स वाढत गेला तर तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खाली होत जातं, कारण यू गेट स्केल ऑफ ऑपरेशन्स. जेवढे जास्ती प्रोडक्ट विकले जातील तेवढी तुमची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इम्प्रूव्ह होते आणि तेवढं तुमचं
रॉ मटेरियल परचेसची ताकद वाढते, तर तुम्ही तिथे कॉस्ट सेव्हिंग करू शकता आणि मनी सेव्ड इज मनी अर्न. तर ॲज अन एंटरप्रेन्योर तुम्हाला एक चांगला सक्सेसफुल फॉर्म्युला बनवता आला पाहिजे, आणि जर ते तुम्ही बनवलात ना तर तुम्हाला तो फायदा ठरू शकतो. फॉर एक्झाम्पल, भरपूर वर्षांअगोदर जेव्हा आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर एज्युकेशन चालवायचो, तर मी नोकिया बरोबर टायअप केलं. नोकिया मोबाईल फोन्स ही गोष्ट आहे अर्ली 2000ची. तर नोकिया फोन्स जे होते ते आम्ही अवेलेबल करायला लागलो आमच्या क्लासेसमध्ये, आणि ते पॉप्युलर होते, लोकांना हवे होते. तर नोकिया जेव्हा जाहिरात करायचे तेव्हा त्यांच्या लिस्ट ऑफ अवेलेबल स्टोर्समध्ये सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडचं नाव असायचं. म्हणजे माझ्यासाठी तर ती फ्री जाहिरात झाली. त्यांनी फुटफॉल क्रिएट केलं त्यांच्या मोबाईल फोनसाठी, आणि त्या फुटफॉलमधनं आम्ही कन्वर्ट केले आमच्या स्टुडंट्समध्ये. मोबाईल विकला गेला आणि त्याच्यावर आम्हाला जे प्रॉफिट मार्जिन मिळाला तो वेगळा. तर बिझनेस इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. मी जे तुमच्याबरोबर शेअर करतोय हे माझे वैयक्तिक प्रॅक्टिकल अनुभव आहेत, जे तुम्ही देखील राबवू शकता. तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाणावाला जे कॉन्सेप्ट आहे ना, तेच हे कॉन्सेप्ट आहे. तर हे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कसं घडवू शकता ना, हे बघणं तुम्हाला फार महत्वाचं आहे. कुठच्याही मॉलमध्ये एखादा फार मोठा स्टोर असतो जिथे भरपूर गर्दी असते, त्याला आपण म्हणतो अँकर क्लायंट. तुम्हाला कल्पना नसावी, परंतु प्रत्येक मॉलचा जो ओनर असायचा तो अशा स्टोरला फ्रीमध्ये जागा द्यायचा, फ्रीमध्ये, फुकट. आणि सगळ्यात मोठं स्टोर असायचं त्या सामग्रीचं स्टोर. ते लोक फक्त कॅम्प फीस भरायचे. व्हॉट इज कॅम्प फीस? जे युटिलिटी कॉस्ट आहे ना, मेंटेनन्स कॉस्ट, सिक्युरिटी कॉस्ट, कॉमन लाईटचे बिल, ते जे शेअर व्हायचे ते, द ऑपरेटर वॉज पेइंग ओनली दॅट आणि नो रेंट. परंतु त्यांनी क्रिएट केलेल्या फुटफॉलवर पूर्ण मॉलच्या दुकानांना कस्टमर मिळायचे. तर तुम्ही तुमचा बिझनेस मॉडेल कसे मांडताना त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मग ज्याला भाडं नाही भरायला लागायचं ज्या मोठ्या स्टोरला, तो त्याची सामग्री फ्रीमध्ये म्हणजे कमी कॉस्टमध्ये विकायचा. आणि त्या कमी कॉस्टमध्ये विकल्या गेल्यामुळे भरपूर हजारोने लोक यायची आणि फुटफॉल क्रिएट व्हायचं. तर त्या मॉलला ती झाली फ्री ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट. म्हणजे न ॲडव्हर्टाईज करता त्या दुकानामुळे लोक आली. तर त्या मॉलच्या ओनरनी काय केलं, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा त्यांनी फार एक मोठी जागा विदाऊट रेंट त्या मोठ्या ऑपरेटरला दिलं. बिग बाजार नावाचं जे कॉन्सेप्ट होतं ते तसं ऑपरेट करायचं. तर दिस आर व्हेरियस वेज ऑफ डुईंग बिझनेस, आणि हे आपल्याला करता आलं पाहिजे. करेक्ट. सो अनदर वे मे बी की आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे, टार्गेट कस्टमर आहे, त्याच्यासाठी एक असा प्रोडक्ट क्रिएट करायचा की दॅट विल बी ओनली कस्टमर ॲक्विजिशन प्रोडक्ट. म्हणजे मॅकडॉनल्ड्समध्ये जसं ते एक सॉफ्टी विकली जाते, एकदम स्वस्तात विकली जाते 10 रुपयामध्ये, आणि दॅट इज ओनली टू गेट द कस्टमर इनसाइड. आणि एकदा कस्टमर आतमध्ये आला की मग बिलिंग 500 आणि 1000 रुपये होतं. तर असा एक प्रोडक्ट लॉन्च करायला हवा की ज्याच्यामुळे आपण कस्टमरला आतमध्ये खेचू, आणि त्याच्यात प्रॉफिट नाही झाला तरी चालतो, कारण ती कॉस्ट जरी कव्हर झाली तरी तुमचा अख्खा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट वाचते, आणि यू गेट द कस्टमर फ्री ऑलमोस्ट बाय गिव्हिंग दॅट प्रोडक्ट. तो अशा स्ट्रॅटेजीजमुळे आपण बऱ्याचदा बघतो की रेस्टॉरंट बिझनेसमध्ये फ्री आवर्स असतात किंवा हॅपी आवर्स असतात. सो दॅट इज जस्ट अ कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. सो अशा पण स्ट्रॅटेजीज आपण करू शकतो. व्हॉट डू थिंक? त्याला आपण म्हणतो हुक प्रोडक्ट्स. म्हणजे कस्टमरला अगोदर हुक करा आणि आतमध्ये आणा, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या बाक्या प्रोडक्ट्सना तुम्ही डिस्प्ले करा. तर भरपूर लोक असे करतात की एखादा त्यांचा आता 10 रुपयामध्ये सॉफ्टी, मला वाटत नाही की मॅकडॉनल्ड त्या 10 रुपयामध्ये काही कमवत असेल. कदाचित ती त्यांना घरात पडत असेल 15 रुपयाला, आणि ते विकतात 10 रुपयाला. तर ती 5 रुपये त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट आहे टू क्रिएट द फुटफॉल. ही त्यांची स्ट्रॅटेजी झाली. बरेच मोठे ब्रँड असतात ते एखादा प्रोडक्ट स्वस्तात विकतात, आणि जेव्हा कस्टमरला त्या प्रोडक्टची सवय लागते, कारण जे मोठे ब्रँड असतात ना ते मोठे का होतात, दे आर गिव्हिंग व्हॅल्यू फॉर द मनी. ते प्रोडक्ट एवढं उत्कृष्ट असतं ना की तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टची सवय लागते. मग कदाचित तुम्ही त्या मोठ्या ब्रँडचा फक्त आज एक चष्मा विकत घेतला, मग उद्या तुम्ही बुटं विकत घेतील, मग कोट विकत घेणार, मग बेल्ट विकत घेणार, मग पेन विकत घेणार, आणि तुमचा धंदा त्या कस्टमरकडनं वाढत जातो. तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही असा काय एखादा असा हुकवाला प्रोडक्ट बनवू शकता ह्याचा तुम्ही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही काही प्रॉफिट नका कमावू. लेट दॅट प्रोडक्ट बिकम युअर हुक प्रोडक्ट, की बाबा हे किती मस्त आणि स्वस्त आहे, तर ह्या प्रोडक्टला आपण घेऊ. आणि मग तुम्हाला त्या ब्रँडची एकदा सवय जर लागली, मग त्यानंतर तर तुम्ही जे काय बनवत जाणार ना, लोक ते सगळ्या वस्तू घेत जाणार. ॲपलचं एक उदाहरण आहे. त्यांनी आपल्याला टच फोनची सवय लावली, टच करून फोन ऑपरेट करायची सवय लागली, आणि आज इट इज द मोस्ट
व्हॅल्युएबल कंपनी इन द होल वर्ल्ड. तर असं तुम्ही तुमच्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये काय करू शकता ना ते बघा. सो एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो की बऱ्याचदा ना आपण आपल्या प्रोडक्ट कॅटेगरीपेक्षा कस्टमर हुक करण्यासाठी काय काय आणखीन करू शकतो. दॅट इज एक्झाम्पल. सो आय एम अ ग्राफोलॉजिस्ट, मी ग्राफोलॉजी करतो. तर एका मोठ्या बँकनी काय केलं की मला बोलवलं आणि सांगितलं की फ्री सिग्नेचर अनालिसिस इन अवर बँक प्रिमायसेस. आणि गेटिंग द पर्सन टू द बँक इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. जो अकाउंट होल्डर आहे त्याला बँकेमध्ये आणणं खूप अवघड आहे. आणि कॅज्युअली त्यांनी एक मेल टाकला की आमच्या बँकेमध्ये ग्राफोलॉजिस्ट बसणार आहेत आणि तुम्ही त्यांचं हँडरायटिंग फ्री करून त्यांच्याकडनं घेऊ शकता. सो पहिल्या दिवशी 200 लोक आले, विच इज अ ह्यूज रिस्पॉन्स. आणि आम्ही हा प्रोजेक्ट त्यांच्याबरोबर कमीत कमी 4 वर्ष केला आणि वी क्रॉस्ड ऑल देअर सेल्स टार्गेट्स. तर हुक प्रोडक्ट कुड बी एनिथिंग दॅट इंटरेस्ट युअर क्लायंट. येस. असा दुसराही प्रोडक्ट असू शकतो जो आपण पर्पजली ऍड करावा की ज्याच्यामुळे कस्टमर आपल्याकडे येईल आणि कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आपली सगळी वाचेल. सो दिस आयडिया इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. ऍब्सोल्युटली व्हेरी इंटरेस्टिंग. आणि भरपूर लोक असं करतात देखील. तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा व्हेरिएशन आणू शकता. लाईक फॉर एक्झाम्पल मागच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीमध्ये DLF मॉलमध्ये फिरत होतो. म्हणजे काहीतरी कामाने तिकडे गेलेलो आणि मी फिरत होतो. म्हणजे ब्युटिफुल मोठा मॉल. तर तिथे मी एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान पाहिलं आणि मला इलेक्ट्रॉनिक्सचा छंद आहे. तर मी तिथे एक इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान पाहिलं आणि तिथे एक असा प्रोडक्ट होता जिथे माईकमध्येच स्पीकर होता, मोठा स्पीकर. आणि आम्ही रेग्युलरली प्रवास करत राहतो मित्रांबरोबर, लोकल आणि इंटरनॅशनल टूर्सवर जात राहतो. तर जर तुम्ही बसमध्ये ग्रुपमध्ये जर प्रवास करत असलात तर पुढे उभे राहून जर तुम्ही बोललात ना तर आवाज मागपर्यंत जात नाही, तुम्हाला ओरडावं लागतं, जोराने बोलावं लागतं. बऱ्याच वेळेला बसमध्ये तो माईक सिस्टीम असते पण ती कधी कधी एवढी खास नसते. बरोबर. तर या मायक्रोफोनचं वैशिष्ट्य असं होतं की तो हँड माईक होता, त्याच्यात स्पीकर होतं, तो ब्लूटूथ स्पीकर होता, प्लस इट वॉज अ पॉवर बँक. अच्छा. म्हणजे विचार करा, एका प्रोडक्ट मध्ये तुम्ही 4 फंक्शनॅलिटी दिल्या. करेक्ट. प्लस त्याच्यामध्ये डिस्को लाइटिंग टाईपच्या लाइटिंग पण होत्या. म्हणजे आणि तो कराओके माईक पण होता. तर एवढ्या सगळ्या सुविधा जर तुम्ही एका प्रोडक्ट मध्ये दिलं ना तर परत दॅट बिकेम अ हुक प्रोडक्ट फॉर दॅट ब्रँड. तर असे तुम्ही सर्व्हिसेसचं उदाहरण दिलं की बँकेने तुम्हाला एंगेज केलं आणि त्यांचे कस्टमर्सनी वॉक इन केलं ज्यांना त्यांनी काहीतरी नवीन प्रोडक्ट विकले. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीने तुमच्या प्रोडक्टमध्ये सुद्धा तुम्ही हुक क्रिएट करू शकता की एका प्रोडक्टमध्ये एकापेक्षा जास्ती तुम्ही सुविधा काय देऊ शकता. आता समजा जर एखाद्याने पॉवर बँक क्रिएट केलं, दॅट इज अ पॉवर बँक प्लस तो एक स्पीकर आहे, प्लस त्याच्यामध्ये एक टॉर्च आहे. असे जर तुम्ही वेगवेगळे फंक्शनॅलिटीज त्या एकाच प्रोडक्टमध्ये जर दिलं तर इट बिकम्स अ हुक प्रोडक्ट. मल्टिपल हुक्स. आणि आता एक अशी स्पर्धा चाललेली आहे की मी एक प्रोडक्ट विकत घेतोय, ते मार्केटमध्ये स्वस्त कसं असावं, मस्त कसं असावं आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्ती फंक्शनॅलिटी कशी असावी. आणि जर तुम्ही असा प्रोडक्ट क्रिएट केला ना तर तुमचा सेल व्हॉल्यूम वाढेल, तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा घटेल. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही बिझनेस योजना करू शकता तुमच्या प्रोडक्ट लाईनमध्ये. पण हे सगळे विचार करण्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने विचार केला ना तर यू विल डेफिनेटली मेक अ डिफरन्स. ग्रेट. आय थिंक दिस इज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. मला वाटतं तुम्हालाही ऐकायला खूप मजा आली असेल. अशाच कॉन्टेंटला जर तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही चॅलेंजेस आहेत तुमच्या मार्केटमध्ये, तुमच्या सेल्सचे जे चॅलेंजेस आहेत ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आम्ही दोघे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्ही B2C बिझनेस मॉडेलमध्ये असाल आणि जर तुम्हाला जाहिरातीचा सपोर्ट कॉस्ट लागत असेल विदाउट मॅनेजिंग ऑर विदाउट इफेक्टिंग युअर कॅश फ्लो तर तुम्ही हमखास संपर्क करा. जर तुमचं प्रोडक्ट चांगलं असलं तर वी विल इन्व्हेस्ट इन द बिझनेस. थँक्यू.